मी थँकफुली यात वाचले होते कारण माझी हळद नाही. यापुढे मी काहीच नाही बोलणार. ती तुला असं म्हणाली तू वाचलीस कारण तुला दाढी नव्हती. काय बोलायचं म्हणजे या सगळ्या ह्याच्यात तुला काही यावर बोलायचंय? लग्न समारंभात असं म्हणतात की जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून वावरायचं असतं, तर तोच बर्फ नंतर कामी येतो. ते पाणी येतं पण ते आम्ही ग्लासात भरतो. तसे खांदे एवढे मजबूत नाहीत की मी कोणाला खांद्यावर घेऊन नाचू शकतो. आणि जबाबदाऱ्या पण खूप आहेत खांद्यावर. नाही बघितलेले दिसतात. आम्ही बाकीच्यांना खांद्यावर नाही, तू फक्त सिनेमा खांद्यावर घेऊ शकतो. होतकरू लोकांना केलेली मदत आहे. सून कोणाची पण. लग्नात तर एकच कार्यक्रम इंटरेस्टिंग असतो म्हणजे लग्नानंतर आधीचा कार्यक्रम म्हणजे ती हळद उतरवण्याबद्दल. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. येल्लो सो येल्लो म्हणत आलेले आहेत ते सगळेजण. सगळं कसे आहात आणि किती मजा वाटते? मस्त. ह्याच्या आधी होतो आम्ही लाल निळे पिवळे, आता झालेलो येल्लो झालेलो, प्रॉपर येल्लो. नाही पण खूप वेगळाच आहे म्हणजे काहीतरी की खरोखरच हळद नवरदेव एक्सपेक्टेड नव्हतं रे की असं खरंच बसाल तुम्ही नवरा नवरी, छान हळद वगैरे लागेल, आम्हाला पण रंगवलं तुम्ही जवळपास रंगपंचमी. सो कमाल वाटलं आणि कमाल वाटलं गाणं सुद्धा. आणि मला ती लाईन प्रचंड आवडली ज्याच्यामध्ये समजतो तू मावशी ती मामी हाय भावा. कसली ओळ आहे, कमाल. मावशी ती मामी हाय रे भावा. पण त्याच्या आधी काय? त्याच्या आधी आता ते खूप ते ओळखून दाखवा कोण आहे ते. असं आहे जवळ ओळखून दावा. पाठ आहे. बरं, तुम्ही कमाल हळद गाण्यामध्ये तर खेळली आहे, पण शूटिंग आटपल्यावर त्या हळदीचं खरंच रंगपंचमी झाली का सेटवरती? काय केलं काय? तुला त्याची गंमत सांगतो. ती जी हळद आम्हाला लावलेली ती 12 तास अशीच असून ती आमच्या स्किनचा भाग होऊन बसला होता. त्याच्यानंतर आम्ही 2 महिने त्या हळदीवरच मेकअप करत होतो आणि मग शूटिंग करत होतो कारण ती काही जात नव्हती. पण नाही, ते सगळ्यांसाठी एक विशेष क्रीम आणलेली. त्या क्रीमने ते हळद दिसावी म्हणून ते तसं केलेलं. पण मला हे आठवतंय माझ्या बाबतीत असं झालं होतं. याच्यापेक्षा थोडी जास्त दाढी होती मला शूटच्या वेळेस. हेमंतनी ठेवायला सांगितली होती. आणि हे सगळे खूप कोऑपरेटिव्ह आहेत ना, हे सगळे हे जे सहकलाकार आहेत या सिनेमात ते सगळे खूपच कोऑपरेटिव्ह आहेत ग. तर ते काय करायचे, मुद्दाम दाढीवर जोरात ती हळद रगडायचे. इथे जो कलर दिला होता, क्रीम दिली होती, त्याच्यावर जोरात लावायचे. आणि रोज असं व्हायचं शूटिंग संपल्यावर की मला ते काढताना म्हणजे केस उपटले जायचे. असं रोज व्हायचं. पण काय करणार, सहकलाकार जेवढे कोऑपरेटिव्ह होते हे होणारच शूटिंगला. आणि जो हसतोय तो आता त्याचा पुढाकार होता या सगळ्या ह्याच्यात. तू सिनेमात दाढी नव्हती ना, त्यामुळे तू इथे तेल लावलेलं वगैरे आधी त्याच्यावरच मी हळद पटकन मी थँकफुली यात वाचले होते कारण माझी हळद नाही. यापुढे मी काहीच नाही बोलणार. ती तुला असं म्हणाली तू वाचलीस कारण तुला दाढी नव्हती. काय बोलायचं म्हणजे या सगळ्या ह्याच्यात तुला काही यावर बोलायचंय? येल्लो गाण्याच्या आज प्रमोशनला तू इथे आलीस. शूटिंगच्या वेळेला कशी दाढी नाही ठेवायची हे तू कन्व्हिन्स कसं केलं? शेविंग टिप्स मी देणार आहे तुम्हाला. नाही का, पण ती काहीतरी खूप छान सांगत होती. मी वाचले कारण मी छान बोलणार. हो मी वाचले कारण माझं शूट वेगळं झालं होतं हळदीचं, एवढंच मी म्हणणार. त्यामुळे ती वाचली, त्यामुळे मी वाचले या सगळ्या
होतकरू आला. या सगळ्या ती आम्हाला आता मला सिद्धार्थ चांदेकरला, क्षितिज ओक, निवेदिता सराफ, राजन भिसे आम्हाला सगळ्यांना ती होतकरू कलाकार असं म्हणाली. हुशार म्हणायचं होतं मला, होतकरू चुकून आलं. बरं आता हे विचारायचं आहे की साधारण हळद लागल्यानंतर म्हणे नवरी मुलीच्या डोळ्यात पाणी येतच. नवऱ्या मुलांच्या बाबतीत कसं असतं, तुम्ही अनुभवी आहात त्यामुळे पाणी वगैरे येतं की उकळ्या फुटत असतात की नाही जखमेवरची हळद? नाही, पाणी येतं पण ते आम्ही हळद डोळ्यात ग्लासात भरतो. कसलं भारी. काय पाणी आलेलं असतं. बरं हा. हा सांग मी ऐकते. कसं आहे, लग्न समारंभात असं म्हणतात की जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून वावरायचं असतं, तर तोच बर्फ नंतर कामी येतो. तेव्हा आम्ही आमच्या सगळ्या भावनांचा पुरेपूर उपयोग करतो. डोळ्यातल्या पाण्याचा, डोक्यावरच्या बर्फाचा. हळदीमध्ये याचा वापर झाला पाहिजे. बरोबर. आज सगळा हळदीचा माहोल आहे आणि हळद सगळं, तर म्हणून मी हळदीशीच संबंधित काही झटपट प्रश्न आणले. तुम्ही फक्त एवढं सांगायचंय की त्यातलं फर्स्ट क्लास काय आहे. ओके, क्या बात. प्रमोशन झालं तू पाहिजे. माईक धर आणि असं असेल मी आहे ना. करू. मी आहे. आम्ही होतकरू. ओके, सो यातलं फर्स्ट क्लास काय आहे ते तुम्ही सांगायचं. हा, तुम्ही निवडायचं. हळद लावून घेणं फर्स्ट क्लास आहे की हळद दुसऱ्याला लावणं फर्स्ट क्लास आहे? हळद लावणं हळद दुसऱ्याला लावणं जास्त फर्स्ट क्लास. बरं. 100%. कारण मी खूप लावून घेतली हळद. बरं, हळद लावण्याचा कार्यक्रम जास्त एक्साइटिंग वाटतो, फर्स्ट क्लास वाटतो की हळद उतरवणीचा? कारण त्यानंतर खेळ वगैरे असतात नवरा नवरीचे. लग्नात तर एकच कार्यक्रम इंटरेस्टिंग असतो, म्हणजे लग्नानंतर आधीचा कार्यक्रम म्हणजे ती हळद उतरवण्याबद्दल हळदीचाच इंटरेस्टिंग वाटतो मला. बरं, होणाऱ्या जोडीदारासोबत एकाच मांडवात हळद लावून घेणं की आपली आपली घरी मस्त आपली आपल्या कशी हळद लावून घ्यायची घरी? म्हणजे होणार एकाच मांडवात लावता ना कधी नवरा नवरीला, आणि काही जण सेपरेट लावतात, तसं तर कुठला फर्स्ट क्लास आहे? एकत्र मजा. बरं, फोटो पुरतं 2 बोटं हळद लावणं की अख्खा चेहरा बरबटवणं? अख्खा चेहरा बरोबर. समोरच्याचा. करेक्ट. परत बरं, हळद दळताना वगैरे किंवा आपल्या आया मावश्या आज्या ज्या गाणी गातात ती ऐकत बसणं की आपला धांगड धिंगा, आपली गाणी त्याच्यावरती धांगड धिंगा? आता दोन्ही थोडं आधी तिकडे जायचं, मग धांगडधिंगा घालायचं. तुम आर्ग्युमेंट के बीच में माँ की साडी घुसेडोगे तो कैसे होएगा? पण मला असं वाटतंय की तो जो दुसरा धांगड धिंगा आहे ना, ते ही गाणी तर काय ते भारीच असतात, पण दुसरा धांगड धिंगा सुद्धा आपल्याला फार एक्साइट करतो लग्नासाठी. तर ते मला वाटतंय ती एक मजा आहे. बरं, आपल्याला येते ती हुक स्टेप मारणं की नवरदेव नवरीला खांद्यावरती घेऊन नाचणं? काय फर्स्ट क्लास काय? तसे खांदे एवढे मजबूत नाहीत की मी कोणाला खांद्यावर घेऊन नाचू शकतो. आणि जबाबदाऱ्या पण खूप आहेत खांद्यावर. नाही, बघितलेले दिसतात. आम्ही बाकीच्यांना खांद्यावर नाही, तो फक्त सिनेमा खांद्यावर घेऊ शकतो. होतकरू लोकांना केलेली मदत आहे. बरं, हळदीला पारंपरिक गोडाधोडाचं असं सात्विक जेवण की चिकन मटणाचा बेत? काय फर्स्ट क्लास आहे? व्हेजिटेरियन. सात्विक जेवण. व्हेजिटेरियनला विचारा. व्हेजिटेरियन काय सांगतो? काय ते प्रत्येकाची आवड आहे. मला असं वाटतं काही काय असे ना, गोड काय आहे पदार्थ लग्नात तो फार महत्वाचा वाटतो. कारण मेन माझा फोकस तिथे असतो. लग्नाच्या सगळ्या जेवणात पहिलं मी गेल्या ताटात गोड जे असतं ते खाऊन घेतो, मग बाकीचे पदार्थ. तुझं काय? मला सात्विक चिकन मटणाचा. सात्विक चिकन. तुझं काय राजश्री? मी पण व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे सात्विकच जेवण मला आवडतं. अरे देवा. पण व्हेजिटेरियन म्हणजे सात्विक असं कसं अरे तिने तिच्या 2 ऑप्शन पैकी मी तोच निवडू शकते, सात्विक. म्हणून म्हणलं. अच्छा, तसं सात्विक का नॉनव्हेज? सात्विक. बरं, हळदीला ठरवून असं येल्लो कपडे घालणं की आहे ते जुने कपडे घालून धिंगाणं करणं? जुने कपडे घालून कोणी आलं लग्नाला तर लय मला राग. मला वाटतं की त्या निमित्ताने जरा नीट कपडे घालावे. म्हणजे एक दुसऱ्याचं लग्न आहे, सेलिब्रेशन आहे, घरचे कपडे वगैरे जे घालून येतात ना, विशेषतः काही पोरं म्हणजे टी शर्ट जीन्स मध्ये वगैरे येतात ना, त्यांना बॅन केला पाहिजे. त्यांना जेवायला नाही द्यायला पाहिजे लग्नात, असं माझं मत आहे. करेक्ट, मला सेम वाटतं. मामा म्हटलंय त्यांनी. बरं, शेवटचं आहे, शास्त्रापुरती हळद आटपून घेणं की घसा ओला करायला पिंप रिकामं करणं? काय? मला असं वाटतं की बघ, आता असं ऑप्शन तू दिलायस तर ऑब्व्हियसली जर आम्ही
म्हणालो की पहिला ऑप्शन तर लोक आम्हाला ट्रोल करतील, आणि आम्ही जर म्हणालो दुसराच ऑप्शन तरी लोक आम्हाला ट्रोल करतील. तर मला वाटतं तुम्हीच सांगा कमेंट सेक्शन मध्ये या दोन्हीपैकी पुन्हा एकदा प्रश्न विचार, मी त्यांना कळू दे. बरं, तर शास्त्रापुरती हळद आटपणं की घसा ओला करायला पिंप रिकामं करणं? तुम्हीच सांगा कमेंट सेक्शन मध्ये दोन्हीपैकी कुठला ऑप्शन तुम्हाला आवडतो. आम्ही काही बोललो तो तुम्ही आम्हाला ट्रोल करा. तुम्हीच सांगा. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, आणि या आता येणाऱ्या लग्नाच्या सीझन मध्ये आणि हळदीमध्ये हे गाणं वाजणार आहे. 100%. होप काय माहिती आपल्याला हिच्याच हळदीत वाजूही शकतं. काही सांगा. सून कोणाची पण कळेल ओके नंतर रिलीज नंतर बघू. मला वाटतं की तुम्ही तुमच्या स्टाईल मध्ये प्रमोशन करायला हवं. तर तुम्ही तुमच्या काही तर 24 जानेवारीला तुमच्यासाठी आम्ही हळदच नाही तर संगीतच नाही तर अख्खं लग्न आणतोय, आणि त्या लग्नाबरोबर एक खास फॅमिली तुमच्यासाठी आणतोय. ती फॅमिली आणि हा सिनेमा एक आरसा आहे. तुम्ही स्वतःकडेच बघणार आहात मोठ्या पडद्यावर, आणि फार भारी दिसणार आहात तुम्ही तुम्हालाच. सो 24 जानेवारीला येणारे फर्स्ट क्लास दाभाडे, पण त्याच्या आधी आज सगळ्यांनी एकत्र येल्लो नाचून घ्या. लग्नापर्यंत आपल्याला पोचायचंय. मामा मग बरोबर आहे. सिद्धार्थ चांदेकर जे सांगतो ते मी नेहमी ऐकतो. त्यांनी जिम्मा 1 आणि जिम्मा 2च्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं सगळ्यांना की एकत्र येऊन हा सिनेमा सगळ्यांनी बघायला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्राने ते ऐकलं होतं. पुन्हा एकदा तो सांगतोय की फर्स्ट क्लास दाभाडे निमित्त आता एकत्र यावंच लागतंय, तर सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. 100% सिनेमा बघायलाच पाहिजे. 100%. आम्ही धांगड धिंगा घेऊन येतोय तुमच्यासाठी 24 जानेवारीला. त्यामुळे वर्षाची उत्तम सुरुवात होणार आहे. पहिल्याच महिन्यात फर्स्ट क्लास सुरुवात होणार आहे, त्यामुळे नक्की बघा आमचं. थँक्यू सो मच. थँक्यू.